दुसरी मॅच आपल्या भेटीला येईल. कालभैरव मालेगाव आणि त्याच्या विरोधात पवन एंटरप्राइजेस कलंबोली. हा या सेमी फायनलच्या मॅचेस असतील, याची नोंद घ्या. पहिली मॅच असेल आजचा विजयी संघ आणि जय हनुमान पोशीर यांच्यातली. दुसरी मॅच आहे कालभैरव मालेगाव आणि पवन एंटरप्राइजेस कलंबोली. फलंदाज मात्र इथे बाद झालाय. चांगला झेल इथे घेण्यात आला. ऋषिकेश गोलंदाजी करतोय आणि धोत्रे संघाची धावसंख्या ती 8. विकेट गेल्यात 2. फिरकीपट्टू ज्येष्ठ खेळाडू नंदू शेळके आणि आमचे बर्थ डेट सेम आहे दोघांचे. 8 धावा 2 विकेट. नवीन फलंदाज मैदानावरती वैभव दाखल झालाय. महत्वाचा खेळाडू आहे. सेकंड पोझिशनला आलाय. क्लीन बोल्ड. पहिलाच बॉल फेस करत असताना गोल्डन विकेट ऑफ दिस मॅच. ऋषिकेशने दांडी गोल केले आणि जल्लोष पहा ऋषिकेशचा परफेक्ट यॉर्कर बॉल वैभव साठी. महत्वाची विकेट. इट्स अ रिअली बिग विकेट. ऍक्शन रिप्ले मध्ये ऋषिकेशचा हा चेंडू परफेक्ट ब्लॉक होलला. परफेक्ट ब्लॉक होल. डेंजरस बॉलिंग बाय ऋषिकेश. फ्रंट अँगलने तुम्ही पाहताय. मिडल स्टिक मात्र इथे वाकवले ऋषिकेशने आणि त्यानंतर त्याचा जल्लोष पहा. कमालीचा जल्लोष. आणि बाबू विश्वासे यांच्या वतीने ऋषिकेश साठी 200 रुपयांचं कॅश प्राइज आलंय. का येऊ नये. वैभव सारखा खेळाडू. वैभवची प्राइजलेस विकेट होती आणि त्याची विकेट इथे घेण्यात यश मिळाले ऋषिकेशला. मेडन ओव्हर प्लस 2 विकेट. कारनामा रचलाय आमदार चषकामध्ये. ऋषिकेश गुडगे संघाचा हा ऋषिकेश ज्याने मेडन ओव्हर टाकले. 2 विकेट देखील घेतल्यात. पहिली मेडन ओव्हर. पहिलं निर्धाव षटक आमदार चषकातील वाकतच्या स्पर्धेमध्ये कारनामा रचला ऋषिकेशने. पहिलं निर्धाव षटक टाकलं. अभिनंदन ऋषिकेश. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावा झाल्यात 8 आणि विकेट आल्यात 3. 5 षटकांचा सामना आहे. नेक्स्ट मॅच दोन्ही टीम टॉस साठी या. सेकंड राऊंडचा पहिला